नमस्कार आणि युववाणीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आज युववाणीमध्ये आपण भेटणार आहोत माझा छंद या मालिकेत मिमिक्री आर्टिस्ट संदीप यादव या आपल्या एका मित्राला. मित्रमैत्रिणींनो, आपण अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, ऑर्केस्ट्रामधून एक वेगळा पण आपल्याला आवडणारा कार्यक्रम पाहतो, तो म्हणजे मिमिक्री करणे. वेगवेगळ्या व्यक्तींचे आवाज, त्यांची लकब लक्षात घेऊन ती एकाच व्यक्तीनं विविध पद्धतीने सादर करणे म्हणजे मिमिक्री. तर आज आपण अशाच एका मिमिक्री आर्टिस्टना भेटणार आहोत. त्याचं नाव आहे संदीप यादव आणि ऐकणार आहोत वेगवेगळे आवाज त्याच्या आवाजातून आणि जाणून घेणार आहोत त्याच्या या छंदाविषयी. नमस्कार संदीप. हा, नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तू सध्या काय करतोस, आपल्या मित्रमैत्रिणींना तुझी ओळख कशी करून देशील? सध्या मी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी आहे. मी 3ऱ्या वर्षाला शिकतो आणि राज्यशास्त्र या विषयाला आहे. आणि मिमिक्री करण्याचा छंद म्हणजे म्हणण्यापेक्षा आपलं मी आता 3 वर्षाच्या पाठीमागं गेलो तर तिथं मी होतो. तिथून मी आपलं मिमिक्री जमते का नाही ह्या दृष्टीने मी प्रयत्न केला तर आज थोडीफार जमते. म्हणजे आपलं भारतात जशी मिडलची संख्या आहे गोल्ड, तेवढ्या प्रमाणात मला मिमिक्री जमते असं मला वाटतं. तर आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्या मित्रमैत्रिणींना छोटासा एक तुझ्या मिमिक्रीचा नमुना ऐकवूया. नमस्कार. मुळात आवाज काढायचं म्हणजे लय सोपं. आम्ही जसं बोलतो तसं फक्त बोलायचं, असं एकदम सोपं. अहो आम्ही आमचा आवाज आम्हाला जमत नाही, आम्ही दुसऱ्याचा आवाज काय काढणार. खूपच छान वाटलं हा आवाज ऐकून. तर खरोखरच इतका हुबेहूब वाटला ऐकताना. आता तर ही मिमिक्री करतोस तर तू आत्ताच सांगितलंस की 3-4 वर्ष झाली तू याला सुरुवात केली आहेस. कशा पद्धतीने सुरुवात केलीस, म्हणजे का वाटलं की मिमिक्री करावी? पहिल्यापासून मला काहीतरी वेगळं करायचं असं पहिल्यापासून इच्छा होती आणि पहिल्यापासून पाहायचो की एखादा कलावंत पुढं गेला असेल तर त्याला जो मिळणारा प्रतिसाद असेल प्रेक्षकांचा, तर कुठंतरी लहानपणापासून वाटत हे आपल्याला करता येईल का. लोकांना रडवणं सोपं असतं म्हणजे आणि हसवणं अवघड असतं. मग त्या दृष्टीनं हसवण्यासारखं काय करता येईल आपल्याला, मग त्या दृष्टीनं काय करायचं ह्या दृष्टीने विचार करायला लागलो. मग आपण आवाज वेगवेगळे काढता येतील का असं मी बघितलं. एकदा 2दा 3दा पाहिलं तर थोडंसं पहिल्यांदा म्हणजे आवाजाचे एवढं हसले हे कसे आवाज एवढं निघत नाही. मग त्याच्यानंतर प्रयत्न करत गेलो आणि थोडंसं निळूफुलेचा आवाज जमायला लागला. मग त्यातून डेव्हलप होत मग आता आवाज काढू शकतो. बरं, मग आता तू साधारण किती व्यक्तींचे आवाज काढतो? 40-45 व्यक्तींचा आवाज काढतो, पण आवाज म्हणण्यासारखे त्यातील 30 एक आहेत. बर. मग त्याच्यासाठी तुला तयारी कशी करावी लागते? पण म्हणजे मिमिक्री करण्यासाठी मुळात काय काय आपल्याकडे गुण असावे लागतात असं सांगता येईल? महत्वाचं मिमिक्री म्हणजे असं आहे, पु ल देशपांडेंनी फार उत्कृष्टपणे व्याख्या केलेली आहे मिमिक्रीची. तर मिमिक्री म्हणजे काय, ज्या पद्धतीनं स्वतःचे पैसे खर्च करून दुसऱ्याची श्रीमंती पाहणे याला चित्रपट म्हणायचं. आणि स्वतःचा आवाज खराब असताना दुसऱ्याचा आवाज काढणे याला शुद्ध मराठीत मिमिक्री म्हणायचं आणि इंग्रजीत नक्कल असं म्हणायचं. बर, खूपच छान व्याख्या सांगितलीस. तर ही मिमिक्री करण्यासाठी म्हणजे तुला काय करावं लागतं, म्हणजे काय करतोस की जेणेकरून तुला तो आवाज काढता येतो? मुळात एखाद्या व्यक्तीचा आवाज काढायचा असेल तर त्या व्यक्तीचं एक थोडीशी बोलण्याची लकब, प्रत्येक व्यक्तीच्या एक बोलण्यात लकब असते. तर ती लकब लक्षात घेऊन कसं त्याचे हावभाव काय करतोय, काय अशा नक्कल आहेत, नुसते हावभाव आपण प्रेझेंट करू शकतो. त्या दृष्टीनं प्रयत्न करणे की एखादा व्यक्ती कसा बोलतोय, त्याचं टोनिंग काय, त्याचं चालण्याच्या पद्धतीपासून आपण पूर्ण मिमिक्री करू शकतो. मिमिक्री म्हणजे आवाज काढणं स्पेसिफिक नाही, आपण जस्ट हालचाल करून किंवा हावभाव करून मी नुसती एखादी व्यक्तीची मिमिक्री दाखवू शकतो. अच्छा. आणखीन मिमिक्रीमध्ये म्हणजे सादरीकरण करताना काय असतं, म्हणजे तू एक स्क्रिप्ट तयार करतोस की एकच डायलॉग असतो तो सगळ्या वेगळ्या लोकांच्या आवाजामध्ये, का कशा पद्धतीने तुझं सादरीकरण असतं? शक्यतो मिमिक्री करतात सर्वजण, पण मिमिक्रीच्या या माध्यमातून जर आपण समाजाची जागृती कुठं केली, जे काय मुद्दा आहेत ते घेऊन आपण त्या मुद्द्याला जर हात घेतला तर त्या मिमिक्रीचा खऱ्या अर्थानं
समाजाला बी उपयोग होतो, आपणही एंटरटेनमेंट होतो आणि समोरचा माणूसही एंटरटेनमेंट होतो. हम्म, हम्म, म्हणजे एंटरटेनमेंट करण्याचा सगळ्यात चांगला आणि सगळ्यात प्रभावशील उपाय हा नक्कल असा असतो असं मला वाटतं. अच्छा. मग ते सादरीकरण करताना कशा पद्धतीने विषय निवडतोस? विषय शक्यतो विषय निवडताना जे आता करंट म्हणजे चालू विषय आहेत हम्म, ते निवडलं तर जास्त अप्लाय होणार, हम्म, हम्म, म्हणजे जास्त ते लागू होणार. हम्म, फार हम्म, पाठीमागे जाऊन म्हणजे एखादा पूर्वीचा चित्रपट पाहिला आणि त्याचा जर डायलॉग फिरवला इंटरेस्टिंग होतात, हम्म, परंतु हम्म, चालू जर विषय घेतले हम्म. तर त्याचा प्रभाव जास्त पडतो अच्छा. मला वाटतं. बर बर. मग आमच्या मित्रमैत्रिणींसाठी त्याचा एक छोटासा नमुना सादर करशील का? बरं का, मी तुम्हाला सांगतोय, सावध राहा, सावध राहा. आता तुमचं चालू, मी काय म्हणतोय, तुमचं आपलं चालू. आता मी पाठीमागे बोललो, झाडं तोडू नये. ते त्याच्या आईला ते सांगतात, झाडं तोडू नये. मी सांगतोय काय, झाडं तोडू नये, तर हे दाखवतात झाडं तोडू नये. मी सांगतोय आत्ता सर्वांचा साक्षीनं की जर तुम्ही असलं खेळ थांबवले नाहीत तर महाराष्ट्रात एकही खेळ होऊ दिला जाणार नाही. तर हा मिमिक्री करण्याचा तू आता सराव करतोयस आणि तर तू आतापर्यंत कुठे कुठे जाऊन आलायस? कुठे कुठे कार्यक्रम सादर केलेत? तसं सांगायचं म्हणजे मी आपलं एक पात्री अभिनय करतो. हम्म. विविध ठिकाणी पुण्यात केले, त्याच्यानंतर इचलकरंजी असेल, सांगली भागात केले, गावात वगैरे गावात जे आपले गणपती महोत्सव असतात त्या हम्म, ठिकाणी केले. बर बर. आपलं जवळजवळ सातारा पूर्ण फिरून झालं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपला मध्यवर्ती युवा महोत्सव दरवर्षी म्हणजे विद्यापीठ हे करतं, आपलं साधारण हे 50वं वर्ष होतं. हम्म, हम्म, तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनं प्रत्येक इव्हेंट असतात, त्या पद्धतीने नकलांचाही इव्हेंट असतो. बर. तर त्या ठिकाणी माझीही तयारी झाली, तयारी करून तिथं मी माझा जो इव्हेंट आहे तो सादरीकरण केल्यानंतर वेगळेपण जपल्यामुळं मला तिथं पारितोषिक मिळालं. बर. आणि सांगायची गोष्ट म्हणजे 10 वर्षाच्या ॲज अ कॉलेज हिस्ट्रीत ते स्पेसिफिक मिमिक्री नकला हे पारितोषिक कोणी सातारा जिल्ह्यातून मिळवलं नव्हतं. बर बर बर. त्यामुळं जास्ती आनंद झाला, हम्म, सगळ्यांचं अभिनंदन बी झालं हम्म, आणि कॉन्फिडन्स लेवल वाढला. अच्छा. खूपच छान. आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींतर्फे पण तुझं अभिनंदन की you. तू आज एवढं मोठं छान बक्षीस मिळवलंस. थँक्यू. तर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की काय ठरवलंयस की पुढे जाऊन काय करायचंय? काही कलाकारांना भेटलो तर त्यांनी सांगितलं पाठीमागं काहीतरी असलं पाहिजे, हम्म, हम्म, एक शैक्षणिक दृष्ट्या ठोस काहीतरी असलं पाहिजे. त्या दृष्टीने हे कर. आपण मोठमोठे कलाकार जरी पाहिले हम्म, तर हम्म. त्यांच्या मागे काहीतरी एक मोठा वरदास्त तरी पाहिजे. बरोबर. ग्रामीण भागात असल्यामुळे आपला तो वरदास्त नसतो, हम्म. तर आपण थोडं होईना एक स्टेबल लाईफ असावं म्हणून काहीतरी पाठीमागे शिक्षणाचा आपण आधार घेऊ शकतो. हम्म, हम्म, ते करून माझं असं म्हणणं आहे, तेव्हा थोडं पाठीमागं आला आपला शिक्षणाचा सपोर्ट आला हम्म. तर ते करून मग आपण पुण्याला जायचं आणि पुण्याला स्पेसिफिक म्हणजे शास्त्रशुद्ध ऍक्टिंग म्हणजे जे कला असेल हम्म. ते शास्त्रशुद्ध शिकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बर. त्या दृष्टीने मग मी पुढचं पाऊल असेल. नक्कीच तू खरोखरच पुढे जाशीलच आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींतर्फे तुझ्या सगळ्या पुढच्या स्वप्नांसाठी आणि तुझ्या योजनांसाठी मी शुभेच्छा देते. आपण तुझ्या मिमिक्रीच्या सादरीकरणानं आजचा कार्यक्रमाचा शेवट करूया आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आवाज जे वेगवेगळे तू काढतोस ते ऐकवूया. असे नक्कल सादर करण्यापूर्वी तर मला एक 4 ओळी सांगायचे, ती माझ्या मनात एक खदगत आहे. म्हणजे हास्य कलाकार वगैरे असं त्यांना कायम असं विनोदी स्वरूप म्हणजे एखाद्याचा समजा मृत्यू प्रसंगी झाले तर त्या माणसानं विनोदीच करावं असं अपेक्षा असते ना. याविषयी मला 4 ओळी सांगायचे बर. की दुसऱ्याला हसवण्यासाठी वाटेल ते करावं लागतं, दुसऱ्याला हसवण्यासाठी वाटेल ते करावं लागतं. एक दिवस स्वतःच्याच नजरेत स्वतःचं हसणं बनवून घ्यावं लागतं, स्वतःच्याच नजरेत स्वतःचं हसणं बनवून घ्यावं लागतं. पक्षांची संख्या लय वाढत आहे सगळं, म्हणजे राष्ट्रीय पक्ष असतील किंवा हे असतील आणि काय पक्षात म्हणजे काय सदस्य नोंदणी काय अशा बरेचशे काय गोष्टी आहेत. तर काय केलं, एक पक्ष स्थापन केला तर काय एक पक्षाची नक्की भूमिका काय असावी किंवा काय त्याच्यात काय मुद्दा असावे हे वेगवेगळे कलाकार नेते मंडळी सुचवतात. पहिल्यांदा येतात महाराष्ट्राचे आपले आवाजाचे सगळ्यांचे दैवत निळू फुले काय सुचवतात बघा. नमस्कार. पक्ष काढायचा म्हणजे त्यात पॉप्युलेशन पोल्युशन ही मुद्दा पाहिजेत.
कारण वाढत चाललेलं आहे पॉप्युलेशन पोल्युशन. वाढत चाललेलं आहे पॉप्युलेशन पोल्युशन. हे थांबवा, नाहीतर मरणाशिवाय राहणार नाही कोणतं सोल्युशन. आज त्या पद्धतीनं एकंदरीत सांगायचं म्हणजे जेमतेम तुमचा वेळचा होतो त्या वेळची गोष्ट आहे. मी सांगितलं विश्वासराव मला गावातील बी लोक बोलले विश्वासराव करूया आपण, नवीन पक्ष काढूया. मी म्हणलं हां, कारण कसं होतं लहान वय होतं त्यावेळेस कळत नव्हतं. अचानक पक्ष काढताना अपयश आलं आणि तुम्हाला माहिती आहे अपयश आलं हे हृदयाची जवळची माणसं सोडून जातात, समजलेलं दिसत नाही. नंतर गुलशन बॅडमॅन गुलशन ग्लोवर येतात. मराठी माणसानं जाग व्हा, कारण नवीन पक्ष काढायचा म्हणजे सगळ्यांचं मी भलं करीन, पण सुरुवात मात्र माझ्यापासून करेन बॅडमॅन. आता राजपाल यादव येतात. साले कुछ नहीं मैं बोल रहा हूँ, नया पक्ष निकलना हो तो कुछ नहीं नया पक्ष निकलना तो लोकपाल पास करो जल्दी से मतलब अभी के अभी. तुम सब जब बोलते हो लोकपाल पास नहीं हो रहा, क्यों पास नहीं हो रहा, तुम अच्छी तरह पढ़ाते नहीं इसलिए लोकपाल फेल हो रहा है. मेरे नचन नोले मेले जगल के चिल्ले. कंटाळा आला शेवटी हा इंटरव्ह्यू कंटाळा आला. नंतर मी चॅनल लावला तर कार्टून नेटवर्क लागलं होतं. तर त्याचा कसा आवाज कार्टून नेटवर्कचा, शिवसेना प्रमुख त्यांचा आवाज होता. त्यांची एक शैली असते बघा. माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, या वयात दम भरतो, परंतु आम्ही दम देणारे आहोत, दम खाणारे नाहोत हे लक्षात ठेवावं. आणि मला माहिती आहे माझ्या या शोभाचा भगवा झेंडा कधी खालीच येऊ शकत नाहीये. नंतर आबा आले आपले. आबा काय सांगतात नवीन पक्षाविषयी बघा. मुळात सांगायचं म्हणजे नवीन पक्ष काढताय, जर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था ठेवली तर तुमच्यासाठी काय पण, आणि तुम्ही जर कायदा हातात घेत असेल तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाही. आता साहेब काय म्हणतात बघू. मुळात सांगायचं कसं आहे, मुळात नवीन पक्ष काढायचा असेल तर मुळात बांधणी अशा पद्धतीनं पाहिजे की अलिप्तवादाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. कारण आपण ठिकठिकाणी पाहतो की अलिप्त राहूनच एखाद्या प्रदेशाचा विकास होत असतो. आणि मला वाटतं भारत हा अलिप्तवादी देश आहे, कारण स्वतःच्याच कारभारात आपण जर व्यवस्थित लक्ष देत नसू तर कुठंतरी ही भूमिका चुकीची आहे असं मला वाटतं. त्यानंतर गेलो तर तिकडून लातूरचा एक मोठा आवाज ऐकू आला. लातूरचा हा जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात एक लातूर जिल्हा आहे. या साधा जिल्ह्याचा एक बाबळगाव नावाचं गाव आहे. या साधा गावचा सरपंच केंद्रात जातो काय, मंत्रीपद घेतो काय, महाराष्ट्राचा 2 वेळा मुख्यमंत्री होतो काय, साधी गोष्ट नाहीये. परेशान झालो, वैतागलो, काय कळना. आणि तिकडून हे आवाज आला. बाबू मोशाय, हे आंसू मुझसे नहीं देखा करते रे, बिकॉज आई हेट टीयर्स रे. और लास्ट में इतना ही बताना चाहता हूँ कि शौरते चाहते उल्पते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं, मैं हूँ जहाँ खड़ा कोई और था. बाबू मोशाय, ये भी एक दौर है, वो भी एक दौर था. संदीप, आज तू इथे आलास आणि तुझी कला सादर केलीस, तुझ्या कलेबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल मी आमच्या सातारा आकाशवाणीतर्फे, आमच्या युवावाणी विभागातर्फे तुझे आभार मानते. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम माझा छंद या मालिकेत मिमिक्री आर्टिस्ट संदीप यादव या आपल्या एका मित्राशी केलेली बातचीत.
मित्रमैत्रिणींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकणार आहोत मयुरी कुलकर्णी यांनी गायलेलं एक गीत. गीतकार आहेत महालिंग मेनकुदळे, तर संगीत साथ दिली आहे राजेंद्र रानडे आणि सहकारी यांनी.